आता आपणच पाहिलं असेल की ती प्रचंड प्रतिसाद आणि उत्साह लोकांमध्ये आहे. तरुण आहेत, महिला आहेत, सर्व समाजातील घटक आज या युतीमध्ये सहभागी झालेला आहे. मला वाटतं आपल्या अहिल्यानगर शहराच्या करता मला वाटतं पहिल्यांदाच इतका उत्साहवर्धक चित्र आपल्याला पाहायला मिळालं. दुसरीकडे जर बघितलं भाजप निष्ठावंतांना डावला असा आरोप होतो आहे. अनेक उमेदवार जे दुसऱ्या पक्षाकडनं उमेदवारी करताना पाहायला मिळतात. काय नाही, मला असं वाटत नाही. कारण काय की मगाशी प्रदेशाध्यक्ष साहेबांनी ते सांगितलं की युती करताना काही ठिकाणी जागा आपल्याला सोडाव्या लागतात, काही ठिकाणी आपल्याला तडजोड करावं लागते. परंतु बहुतांशी जुना नवा हा मुद्दाच राहिलेला नाही. आता याच्यात नवा कोण जुना हा प्रश्न नाहीये. सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आता काही मंडळी नाराज असेल त्यांना मी स्वतः भेटणार आहे, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करेन. आणि प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट सांगितलं की उद्याच्या राज्य पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आमचं संधी द्यायचा प्रयत्न राहील. बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली. ते म्हणतायत की आता हुकुमशाहीला सुरुवात झाली, दबाव टाकला गेला होता. असं आहे की शेवटी विरोधी पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे की आपण जनाधार गमावत चाललेलो आहोत. आणि जनाधार गमावत असताना ज्यावेळी जनता जर तुमच्यावर राहायला तयार नाही आहे, उमेदवारांना तुमच्यावर जाण्यामध्ये कुठल्या प्रकारची खात्री राहिलेली नाही, त्यांना आदरणीय प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व मान्य आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य आहे. मला वाटतं त्यामुळे आता ही पोटसूळ का त्यांना झाली मला माहित नाही. परंतु त्यामुळे निकाल राज्याचे बदलणार नाही. जे निकाल नगरपालिकेचे लागलेले आहेत तो इतिहास महानगरपालिकेत घडणार आहे. नारायण राणे साहेबांनी निवृत्तीचे संकेत दिलेत राजकारणातून, कसं करताय? मला माहित नाही की ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यावर मी काय भाष्य करणार. पालिकेच्या निवडणुकांमध्ये जे नगरसेवक तुम्ही निवडले त्यापैकी तुम्ही जे नाराज होते त्यांना इच्छुक म्हणून तुम्ही घेणार टॉप घेणार, म्हणजे 1 वर्ष केलं असं झालं की चर्चा काही चर्चा नाही का? थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.